नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? हसताना हसलंच पाहिजे. मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त सुजय माने आणि आपण ऐकताय एक गावाकडची गोष्ट, एक लय भारी गोष्ट. आपण आलोय गावाकडे आणि आपण ऐकताय आपलं आवडतं मराठी पॉडकास्ट खास रे तुझ्यासाठी दिल से फक्त तुझ्याशी मधील सत्र नाभिक सखा नागोबा सदा. तर तयार आहे ना एक रगड गोष्ट ऐकायला? नाभिक समाज, नागोबा आणि पोळा एक विलक्षण नातं. गावात नागोबा येतो, सगळे सैरावैरा पळू लागतात. नागोबा जखमी असतो. लोक म्हणतात मारा, कोण म्हणतं पळा, कोण म्हणतं दगड घाला. पण एक कात्री घेणारा इसम म्हणजेच नाभिक तिथे येतो आणि म्हणतो, ये रे बाबा, घाबरू नकोस. तो त्याला औषध लावतो, दूध घालतो. नागोबा डोळे मिटतो आणि म्हणतो, तूच माझा मित्र, तूच माझा सखा. आणि तिथून पुढं सुरू होतं नाभिक आणि नागोबाचं भावाचं नातं. नागपंचमीला आजही नाभिक नागोबाची पूजा करतो. सांगेन देवाला घाबरायचं नसतं, स्नेह द्यायचा असतो. ही गोष्ट नाभिक पुराणातून घेतलेली आहे. दुसरी गोष्ट आहे पोळ्याची. सारा कोल्हापूर उठतो त्या दिवशी. बैलाचं नाणं, शिंगांना कुंकवाचा टिळक लावतो, घंटा वाजवून मिरवणूक काढतो. साऱ्या गावाचं लक्ष असतं. हा बैल माझा सखा आहे असं शेतकरी गर्वाने सांगतो. शेतकऱ्याला पोसणारा, राबणारा बैल पोळ्याच्या दिवशी त्याला म्हणतो, तूच माझा देव आहेस. नागपंचमी आणि पोळा दोन्ही सांगतात, जो सेवा करतो त्यालाच देव मानावा. नाभिक नागोबाला, शेतकरी बैलाला. आपण सगळ्यांनी माणुसकीला नमावं. एक गोष्ट नाही भावांनो, ही ओळख आहे आपल्या मातीची, माती सकट. तिथं देव माणसात असतो. जिथं देव माणसात असतो, श्रमात, सेवेत आणि शुद्ध मनात असतो. आता हे नातं आपण जपूया, समजूया आणि पुढच्या पिढीला पास करूया. मी आहे तुमचा होस्ट आणि दोस्त सुजय माने. पुन्हा भेटूया अशाच मातीच्या गोष्टी सोबत. जय महाराष्ट्र, झकास महाराष्ट्र.